बोला मला मला काही नाही होत. मी एकदम तरतरीत आहे बाबा. दुपारी कृष्णाचा फोन आलता 3 वाजता, आता वाजले 6. तर आम्ही म्हणजे आज काय एवढा पाऊस नाही, तर कृष्णा म्हटला कुठेतरी जाऊ फिरायला. तर कृष्णा आपण कुठे चाललोय? आपण चाललोय कुठं चाललोय रे आपण? कृष्णाचा फोन आला. कृष्णाचाच फोन आला, त्यालाच माहिती कुठे चाललो आम्ही. प्लॅन झालाय कुठेतरी जायचं आमचं. आम्ही 4 जण आहेत. 5 सुंदर आणि बाळा कृष्ण टोपी आणि 5 जण. परवा दिवशी ना तू गेलता ना? परवा दिवशी असं नाही वाटलं तसं. तर मित्रांनो काय झालं, सुमेर मगाशी त्या दिवशी गेलता. हे गाईस, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर मगाशी कृष्णाचा फोन आलता मला. तो म्हटला की बरं पाऊस थांबलाय, कुठेतरी गेलो पाहिजे. तर आता आम्ही सगळे आलोय. सुमेर आहे बघा, मागे 3 जण आहेत. राहुल पण आलाय. आता आम्ही चाललोय. आपला काय प्लॅन आहे? कुठे चाललोय आपण? हॉटेल ब्ल्यू डे. ब्ल्यू डेकला चाललोय का? मासा रस्ता भेटेल तिकडे निघलोय आपण. नाही ब्ल्यू डेकला जाणारे आमचं डेस्टिनेशन कन्फर्म आहे. आम्ही राहुलला मुद्दाम उचललं, रस्त्यात भेटला होता. तुम्ही सांगितलं नाही कुठं रस्त्यात पाय चाललो होता. आम्हाला राहुल मध्ये भेटला होता पिंपळगाव चौकात, म्हणून त्याला पण उचललं आम्ही. तसं राहुल पण होता, राहुल पण होता ना आपल्या. नेमका बघा, आज पाऊस नाही. काल तर खूप पाऊस होता, आज काही एवढं पाऊस नाहीये. माळशेज घाटच्या रोडवर आहे. तर आमचं ठरलं की आपण काय घाटात काय पाऊस चालू झाला इथं परत. आता आम्ही चालू ब्ल्यू डेक रिसॉर्ट ना. ब्ल्यू डेक रिसॉर्टला चाललोय, कारण की परवा दिवशी ना तू गेलता ना परवा दिवशी. असं नाही वाटलं तसं. क्लायमेट चांगलं, फूड चांगले. तर मित्रांनो काय झालं, सुमेर मगाशी त्या दिवशी गेलता. तर मित्रांनो सुमेर आलता त्यांच्या पाहुण्यांना घेऊन. कधी 10 दिवसापूर्वी आलता. 10 दिवसापूर्वी आलो होतो. मग कसं आहे तिकडे? काय आहे का? रिसॉर्ट चांगला आहे, व्ह्यू चांगला आहे, फूड आहे, क्वालिटी आहे. कोणाला राहिलं यायचं तरी या, मजा करायला या घाटात. हे ब्ल्यू डेक आहे आलं पण. तर मित्रांनो आम्ही आलो ब्ल्यू डेक रिसॉर्टमध्ये. आमचं एवढं काय प्लॅन नव्हता कुठं जायचं. आता पाऊस थांबला होता म्हणून नेमकं आम्ही आलो फिरत. ओके म्हटलं की बाबा काय माहिती जाऊ. मस्तपैकी आम्ही तेजस आला, सुमेर आला आणि त्यांचं फोटोशूट चालू आहे. आणि मागचा व्ह्यू बघा किती छान आहे. हा बेटा चांगलं कसं आहे? चांगलं आहे, व्ह्यू चांगलं आहे ना? एक नंबर व्ह्यू. आणि धुकं पण आहे भरपूर. आणि बरं आहे नेमकं आज एवढा पाऊस नाही ना, काय इतर वेळेस काय एवढं दिसलं नसतं काय. चिकन सँडविच वातावरण एकदम भारी आहे. हां, चिकन चीज सँडविच करायचं. आणि काय ऑर्डर केलं आपण? चिकन चिल्ली केली, चिकन चीज नाही, चिकन ग्रिल्स. मित्रांनो वातावरण खूप थंड आहे, मस्त आहे. तुम्ही पण कधी आले तर या. आणि तेजस पण एकदम, तेजसला थंडी वाजते. फोटोशूट झालंय मस्त. हे फोटो आले का मस्त? आणि फोटो आम्ही नाही काढत काही असलं काही. अरे यांचे फोटो काढले भाई, माझे फोटो काढायलाच परत फोटो तो दाखवले ना भाई. मी फोटो आहे, फालतूपणा नाही करत. एक फोटो नीट नाही, एक फोटो निकालेंगे. तर हे मस्त फोटो काढून झाले. तो त्याच्यात नाही बघणार. तर मित्रांनो आम्ही मेनू कार्ड असंच बघत होतो. तर हे बघा, हे मसाला पापड आहे ना, 130 रुपयाचा मसाला पापड आहे. आपण फॉर्च्युनर मध्ये आलो, एवढं तो विचार करा. तुम्ही 130चा मसाला पापड बघताय राव. तर बघितलं पाहिजे ना आता नेमकं. नाही तसं ठीक आहे. रेट नाही बघायचं, डिझेल टाकून आलोय आता आपण. फक्त ऑर्डर द्यायची, बिल द्यायला शीट आहेत. भाई तू व्ह्यू बघ ना, तू व्ह्यू बघ ना. शीटची 22 ठेवू. लागू गाडी तुझी. नाही ही पैसे देऊन घेतली, याची फुकटची ती ठेवून देऊ. ठीक आहे, त्या हिशोबाने ना रेट ठीक आहे. नेमका व्ह्यू पण आहे ना त्याचा. व्ह्यू पण चांगला आहे म्हणून. लग्न झाल्यानंतर तर वेगळा ग्लो असतो, तो आला त्याच्या चेहरा. छान छान. बदल होतो डायरेक्ट असं ग्लो येईल, उडून जातील. थोडाफार बदल होणार. काय असेल
खूप बारीक नाही झालं भाई एवढं अजून काय राहिलं बारीक व्हायला तो बारीक झाला तरी चालेल पण तुझी ताकद कमी नाही झाली. मी आता शेंगदाण्याचे लाडू खाल्ले होते सकाळी जे खाल्लंय सेट मारला काय गव्हाचं पीठ चालू करावं लागेल गव्हाचं चपात्याचं आधीच पीठ नाही झालं. गव्हाचं पीठ ते काय गाडा आहे काय गाड होतं कुठं जायचं गाड एवढं तर पाहिजे तू होईन ना. तर मित्रांनो ऑर्डर आल्या. अरे राहुल येते चिकन चिली बनाए ये तो तुम ना मिस महिला आम्हाला थोडं कमी दिलं तरी चालेल मला जात होती काही ती समजून चावं ना मला ते कुत्र्यासारखं चावून म्हणते नाही गोळे आपले गोळे होते ना तो फुल मिक्स कसं आहे कसं रे एक फोटो काढ बायोडाटा टाकायचा हाताने काढ आम्ही पण ब्रँडेड खातोय पार्टी म्हणली पाहिजे आवेलीच फिरते नुसते भाकरीवर घे नाही बाहेरचं पण करतात ते लॉन कापून द्यायला वाटतं काय म्हणतो बरं लॉन कापली लॉन गावात गावात सँडविच पण आपले का बीच बीच पे लेके आने वाला का मी कधी ऑर्डर दिली माहितच नाही ना मग तुम्ही बसले फोटो काढत तेव्हाच ऑर्डर दिली. त्याचा एक फोटो चांगला कर बायोडाटा बेटा काय करतो बेटा चमच्याने कुठं खाते सँडविच काय हाताने खातात आपलं चमच्याने खातात का लय दिवसांनी बाहेर आलो नाही मला वाटलं सगळे चमचमीच खाते मला आवडलं आवडलंच नाही ते त्याला लागली भाकरींची सवय त्यामुळे त्याला बाहेरचं काय त्याला सुका सुकीला आवडते मी इकडे आवडते हम दो हमारे दो पिठलं भाकर चलो नाही का चेअर्स करतो एवढे बिवडे का चेअर्स करायला मुळा आहे हा कडला मुळा आहे तर मित्रांनो मस्त खाऊन पिऊन झालंय स्विमिंग पूल पण आहे मस्त व्ह्यू बघते व्ह्यू एन्जॉय करते ना एकदम छान एकदम सुंदर आहे. आहे का इथून रस्ता मित्रांनो मस्त खाऊन पिऊन झालंय ठीक होतं एवढं काय खास नव्हतं. मित्रांनो तुम्हाला आता आहे ना फॉर्च्युनरचे थोडे सिनेमॅटिक व्हिडिओज दाखवतो. आता बघा तुम्ही एन्जॉय करा सिनेमॅटिक व्हिडिओ. ए बेटा मला ते जर्किंग दे बरं ना आपण आगे जाने तक लिया गाडी पीछे गाडी आहे का लवकर उतर लवकर नाही ना उतरा की मैसेज गाडीला काय नाही होणार मला माहिती तो सिनेमॅटिक व्हिडिओ जरा एन्जॉय करा तुम्ही.
व्हिडिओ मस्त आलाय, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. आम्ही करणार, आम्ही एन्जॉय करतोच. तर मित्रांनो मस्तपैकी शूट झालंय, तुम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ एन्जॉय करा. बेडा इकडं तिकडे काय चाललंय तुझं? इकडे तिकडे म्हणजे भारी वाटेल घरी आपल्याला कुठं बाहेर फिरायचं झालं तर. बोल ना. मला लिंबू पिळू दे. लगेच झिंग झिंग झिंग. मित्रांनो हा ब्लॉग इथेच एंड करतो आम्ही. आता आमचं जेवण वगैरे झालं, फिरून वगैरे झालंय, आणि तुम्हाला असेच ब्लॉग पाहिजे असेल तर आम्ही परत कमेंट करा तुम्ही, आणि आम्ही परत ब्लॉग करतो मित्रांसोबत. आणि डेस्टिनेशन वाटलेस तर लोकेशन तुम्ही सांगू शकता, आम्ही त्या डेस्टिनेशनला पुढच्या वेळेस नक्की जाऊ. तर मित्रांनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. डन.